उल्लासाने उल्लासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्लासाने उल्लासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्ष सुमने घेऊन हाती संकलानो या. गीत गाव जल्लोषाने भाविकानो या. किती उपकार त्याचे आम्हावरी आज. म्हणून गाऊ एक सुराने गुणगीत आज. उल्लासाने उल्लासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्लासाने उल्लासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. देवाचे गायन करा. देवाचे गायन करा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. God is good All the time. all the time. God is good. God is good All the time. all the time. God is good. Hallelujah Hallelujah. Hallelujah Hallelujah. Hallelujah Hallelujah. Hallelujah Hallelujah. 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 होय माझ्या प्रिय बंधूंनो, संपूर्ण आठवड्यानंतर पुन्हा एकदा आपण या प्रार्थनेसाठी उपस्थित आहोत. या प्रार्थनेची सुरुवात सर्वप्रथम आपण पवित्र त्रैक्याची खून काढून करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. होय माझ्या प्रिय बंधूंनो, माता मरियेकडे आपण मध्यस्थी करूया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. होय माझ्या प्रिय बंधूंनो, आपण थोडा वेळ शांत राहूया आणि विशेष करून त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया की पुन्हा एकदा तू आम्हाला तुझी स्तुती, तुझा गौरव करण्यासाठी तुझ्या जवळ तू आम्हाला आणलेला आहेस. आम्ही ही प्रार्थना किंवा त्या परमेश्वराशी जवळीकता एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे का करत नाही आहोत, परंतु परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आज जी व्यक्ती या प्रार्थनेमध्ये सहभागी होणार आहे त्या सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा सामर्थ्याचा अनुभव त्यांना मिळणार आहे. परंतु त्या अगोदर त्या परमेश्वराची स्तुती, गौरव करण्यासाठी आपलं शरीर पात्र व्हावं म्हणून त्या पित्या परमेश्वराकडे, त्या विधात्याकडे प्रार्थना करूया. आपलं संपूर्ण शरीर त्या परमेश्वराला आपण अर्पण करूया.
परमेश्वराला सांगूया की ज्या वेळेला आम्ही स्तुती करणार आहोत त्यावेळेला आमचे हात, आमचं हे शरीर तुझ्या स्तुतीसाठी, तुझ्या गौरवासाठी उंचावलं जावं. Yes, Lord. ज्या वेळेला प्रभू परमेश्वर तुझं गीत गाऊ आम्ही, त्यावेळेला आमच्या हाताने आम्ही तुला टाळ्या देऊन धन्यवाद देणार आहोत. Yes, Jesus. ज्या वेळेला प्रभू परमेश्वरा तुझी स्तुती, तुझा गौरव करणार आहोत, तेव्हा आमचं मन उल्हासलेलं असणार आहे. Hallelujah. ज्या वेळेला तुझी स्तुती, तुझा गौरव करणार आहोत, त्यावेळेला तुझ्या पवित्र देवदूताबरोबर आम्ही तुझी स्तुती आणि तुझा गौरव करणार आहोत. Jesus. म्हणून जर का आमच्या शरीरावरती कोणतंही बंधन असेल तर आज ते आम्ही तुझ्या नावाने तोडून टाकत आहोत. Hallelujah. थँक यू लॉर्ड जीसस. प्रेज जीसस. ग्लोरी लॉर्ड जीसस. ग्लोरी अंदर बाबा शिकते बेरे 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 शियार अंदर बाबा शिकते बेरे बेरे. त्या परमेश्वराला सांगा की आज असलेल्या आमच्या शरीराची बंधनं तुझ्या नावाने मी तोडत आहोत. तुझी स्तुती आणि तुझा गौरव करण्यासाठी आम्ही काही मागत नाही आहोत, तर तुझी स्तुती आणि गौरव करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा मागत आहोत. शियार बाबा सकता अंदर बाबा शिये बेरे 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 बेरे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्या परमेश्वराला आपण जोरदार टाळ्या देऊन त्याची स्तुती करूया. थँक्यू लॉर्ड जीसस. प्रेज जीसस. होसाना यू लॉर्ड जीसस. धन्यवाद प्रभू येशू. थँक्यू लॉर्ड जीसस. थँक्यू जीसस. Praise the Lord Jesus. यशाया अध्याय 41 वचन 10 मध्ये म्हटलेलं आहे, तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. Hallelujah. तू घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. Yes, Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यक करतो. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. होय माझ्या प्रेमानं आपला परमेश्वर खरंच महान परमेश्वर आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असा आपला परमेश्वर आहे. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. ज्या वेळेला आपण उदास असतो त्यावेळेला परमेश्वर आपल्या बरोबर असतो, आपल्या संगती असतो. आपला उजवा हात त्याच्या हातामध्ये घेऊन Yes, तो आपल्या बरोबर असतो. Thank you, आपल्या Lord. खांद्यावर त्याची प्रेमाची थाप असते. Yes, त्या प्रेमाचा अनुभव आपण त्याच्यातनं घेत असतो. अशा हा परमेश्वरला आपण हात उंच करून जोरदार टाळ्या देऊ, त्याला उंचावूया. थँक्यू लॉर्ड जीसस. प्रेज जीसस. ग्लोरी 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 लॉर्ड जीसस. सोरी अंदर राबा शिकेते बेरे 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 शिया राबा सकता अंदर राबा शिकेते. थँक्यू जीसस. प्रेज जीसस. होसाना लॉर्ड जीसस. त्या परमेश्वरला टाळ्या देऊन आपण त्याची स्तुती करूया. थँक्यू लॉर्ड जीसस. येशूने माझी बंदिले हो, येशूने माझी बंदिले हो, येशूने माझी बंदिले हो, येशूने माझी बंदिले हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एका येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एका येशू राजा हो. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एका येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एका येशू राजा हो. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एका येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एका येशू राजा हो.
हालेलुया आमेन हालेलुया 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 हालेलुया आमेन हालेलुया। थैंक यू लॉर्ड जीसस, प्रेज इस महान परमेश्वर राजन सारा प्रभु सब आम्ही उत्साह देतो, धन्यवाद देतो, तुला स्तुती देतो। थँक यू लॉर्ड जीसस, होरी अंदर रबाशी के मेरे 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 या सृष्टीचा निर्माण करणारा एकमेव असा परमेश्वर आहेस तू, सिंहासनावर बसलेला आमचा राज आहेस। धन्यवाद प्रभु येशू, महिमा प्रभु येशू, होरी अंदर रबाशी के मेरे मेरे तू आमचा अल्फा ओमेगा आहेस परमेश्वर, तो अंत आणि शेवट आणि प्रभु परमेश्वर सुरुवात आहेस। थँक यू लॉर्ड जीसस, होरी रबाशी अंदर रबाशी के मेरे 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 त्या परमेश्वराला आपण जोरदार टाळ्या देऊन त्याला उंचावूया। थँक यू लॉर्ड जीसस, होसाना यू लॉर्ड जीसस, प्रेज जीसस। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। हालेलुया 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 हालेलुया। होय माझ्या प्रिय बंधूंनो, प्रकटीकरण अध्याय 4 वचन 11 मध्ये परमेश्वराचा वचन म्हणत आहे, हे प्रभो आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य ह्याचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस। हालेलुया 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 हालेलुया। हे प्रभो आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य ह्याचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले। हालेलुया 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 हालेलुया। होय माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वर आपल्या जीवनात अनेक असे महत्कृत्य करत असतो, अनेक असे चमत्कार करत असतो। त्याची दया आहे की त्याच्या दयेमुळे आज आपण जिवंत आहोत। सर्वात मोठा चमत्कार आहे। हालेलुया 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 हालेलुया। त्याला गौरव सन्मान व सामर्थ्य देणं, सामर्थ्यासाठी परमेश्वराला गौरव देणं हे आपलं कर्तव्य आहे, आपण ते केलं पाहिजे। म्हणून आज त्या परमेश्वराला आपण स्तुती गौरव आणि धन्यवाद देऊया, आपले हात उंचावूया आणि जोरदार टाळ्या देऊया आणि त्या परमेश्वराला गौरव देऊया। थँक यू लॉर्ड जीसस, प्रेज जीसस, जाणे लॉर्ड, तुला मी उंचाव देऊन धन्यवाद देतो प्रभू येशू, तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे, राजांचा प्रभू सर्व। हालेलुया टू लॉर्ड जीसस, ग्लोरी टू लॉर्ड जीसस, प्रेज जीसस, धन्यवाद प्रभू येशू, थँक यू लॉर्ड जीसस। जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। आपण मोठ्याने टाळ्या त्या परमेश्वराला, ज्या जागेवर आहोत त्या जागेवर त्या परमेश्वराला उंचावूया। से गरीबी से श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। बीमारी से गरीबी से श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों
रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। 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 नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये ज़माना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये ज़माना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। 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 शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। थैंक यू लॉर्ड जीसस। प्रेज तुझं महान परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सोने कसे चमत्कार करणारा परमेश्वर, आम्हाला आजारातून मुक्त करणारा परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू परमेश्वर। जिकडे तुझं नाव आहे प्रभू परमेश्वर, तिकडे तुझं सामर्थ्य आहे प्रभू परमेश्वर। थँक यू लॉर्ड जीसस। होसाना यू लॉर्ड जीसस। ओरी अंदर राबा शिकेते बेरे 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 शियारा रारा, ओरी अंदर राबा सकता बारा 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 शिकेते बेरे बेरे बेरे, यीशुवे यीशुवे यीशुवे, ओरी राबा सिया राबा शिकेते अंदर राबा सकता रारा। थँक यू लॉर्ड जीसस। प्रेज हालेलुया टू लॉर्ड जीसस। होसाना यू टू लॉर्ड जीसस। प्रभू सगळं बसो आता आणि सदा सर्वदा। हालेलुया 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 हालेलुया। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण त्या परमेश्वरला स्तुतीचा यज्ञ दिलेला आहे आणि आता वेळ आहे त्याच्या अधिक जवळ जाण्याची, त्याचा अनुभव घेण्याची। आपण त्याचा अनुभव घेणार आहोत। आज आपल्यामध्ये राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू भाकरीच्या रूपात उपस्थित होणार आहे। आपण त्या समोर
आपली मान लवूया आणि त्याला नमन करूया. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Jesus. Jesus, O Lord. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या समोर भाकरीच्या रूपात उपस्थित असलेला आपला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, Jesus. त्याचवर आपलं लक्ष केंद्रित करूया. O Yeshua Raja. आपले डोळे उघडूया आणि त्या भाकरीकडे पाहूया. Jesus, O Lord. त्या भाकरीच्या रूपात जो परमेश्वर आपल्या समोर उपस्थित आहे, त्याच्या चरणाशी जाण्याचा प्रयत्न करूया. O Yeshua Raja. त्याच्या चरणाशी जाण्या अगोदर त्याच्या सिंहासनासमोर आपल्याला बसता यावं, त्याच्या जवळ जाता यावं, म्हणून आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. आपल्या अंतःकरणाची आपण तयारी करूया. आपण त्या परमेश्वराकडे क्षमा मागूया. Jesus. संपूर्ण आठवड्याभरात आपल्या हातातनं घडलेल्या सर्व पापांची आपण क्षमा मागूया. O Yeshua Raja. त्या परमेश्वराला आपण सांगूया की आम्ही पापी आहोत. क्षणाक्षणाला आमच्या हातातनं पाप घडत असतात. हे पित्या परमेश्वरा, आज तुझ्या समोर आम्ही येत असताना सर्व पापांची आम्ही क्षमा मागत आहोत. जी पाप आम्हाला आठवत नाहीत त्या पापाबद्दल देखील आम्ही तुझकडे क्षमा मागत आहोत. कारण आज तुझ्या सिंहासनासमोर आम्हाला यायचं आहे. तुझा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे आणि तुझी आराधना आम्हाला करायची आहे. प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनात अनेक असे प्रॉब्लेम्स आहेत, दुःख आहे, संकट आहेत, आर्थिक समस्या आहेत, परंतु ह्या क्षणाला आज आम्ही ते सर्व काही बाजूला ठेवत आहोत आणि तुझ्या समोर येत आहोत. फक्त तुझी आराधना, तुला गौरव आणि तुला महिमा देण्यासाठी. प्रभू आपण थोडा वेळ शांत राहूया आणि त्या पित्या परमेश्वराकडे क्षमा मागूया. जीसस, हीच ती वेळ आहे त्याच्या अधिक जवळ जाण्याची. क्षमा मागा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. तो आपल्याला क्षमा करण्यास पात्र असा परमेश्वर आहे. जीसस, शिकिते बेरे बेरे बेरे. योहान अध्याय 14 वचन 16 मध्ये म्हटलेलं आहे, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. होय माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण त्या पित्या परमेश्वराला विनंती करूया की तुझा दुसरा कैवारी पवित्र आत्मा आम्हाला हवा आहे. तुझा सत्याचा आत्मा आम्हाला हवा आहे, अशासाठी की तू आमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. आपण त्या पवित्र आत्म्याकडे कळकळीने विनंती करूया की हे पवित्र आत्मा, तुझा दुसरा कैवारी पवित्र आत्मा तू आमच्यावरती पाठव. आम्हाला भर, हे सामर्थ्य तू आम्हाला भर. ओरी अंदर राबा शिकेते बेरे 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 बेरे. ओरी अंदर राबा शिकेते बेरे 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 बेरे. शियार अंदर राबा शिकेते बेरे. येशुवे 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 येशुवे. ओरी अंदर राबा शिकेते. जीसस, ग्लोरी टू गॉड. जीसस, तो पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकावरती येत आहे. स्वीकार करा, त्याचा अनुभव घ्या. आपले डोळे बंद असू द्या.
आजा मन में मेरे भर जा, पावन आत्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा। हालेलुया 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 हालेलुया। भी तू, शक्ति भी तू, ज्योति भी तू, शांति भी तू, मुक्ति भी तू, शक्ति भी तू, ज्योति भी तू, शांति भी तू, मुक्ति भी तू, शक्ति भी तू, ज्योति भी तू, शांति भी तू, मुक्ति भी तू, शक्ति भी तू, ज्योति भी तू, शांति भी तू। इस पापी मन में तू आजा प्रभु, बन जाऊं मैं भी तेरी तरह। इस पापी मन में तू आजा प्रभु, बन जाऊं मैं भी तेरी तरह, बन जाऊं मैं भी तेरी तरह। आराधना स्वामी आराधना, पावन आत्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा। पावन आत्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा। हालेलुया 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 हे पवित्र आत्म्या तुझं स्वागत, तुला महिमा, तुला आदर। ओरियंदर रबशिकते बेरे 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 ये रबशियंदर बेशियंदर येशवे 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 ओरिय रबशियरे बेशियंदर रबसकत रबशियरे येशवे येशवे येशवे। Thank you, होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो पवित्र आत्मा आपल्यावरती अवतरलेला आहे। त्याचा कैवारी पवित्र आत्मा आपल्या सभोवती आहे। त्याचा अनुभव घ्या आणि त्या कैवारी पवित्र आत्म्याला सांगूया की आम्हाला तुझी गरज आहे, तुझी आम्हाला मदत हवी आहे। तुझ्या सिंहासनासमोर तुझ्या चरणाशी बसण्यासाठी, त्या परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी तुझी आम्हाला गरज आहे। त्या पित्या परमेश्वराला सांगूया
की तुझ्या सिंहासनासमोर तू आम्हाला घेऊन चल. Yes, Lord Jesus. आपण त्या सिंहासनासमोर बसूया आणि त्याची आराधना करूया, कारण त्याच्याशिवाय दुसरा असा कोणताही देव नाही. Yes, Lord. तोच एकमेव असा परमेश्वर आहे. तो आदी आणि अंत आहे. Yes, Lord. तो आपल्याला रोगमुक्त करणारा परमेश्वर Yes, आहे. Lord. आपले संकट दूर करणारा परमेश्वर आहे. Hallelujah. अशा परमेश्वराला आपण आराधना देऊया, त्याला उंचावूया, त्याची स्तुती करून त्याला महिमा देऊया. येशुवे 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 येशुवे. चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे. पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से. मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से. तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा. तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा. ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे. जैसे हिरनी पानी के लिए, प्यासा मैं भी हूँ तेरे लिए. जैसे हिरनी पानी के लिए, प्यासा मैं भी हूँ तेरे लिए. तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा. तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा. ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे.
राहूया आणि या शांततेत त्याची आराधना करूया, त्याचा पवित्र अनुभव आपण घेऊया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम. गॉड इज गुड. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभवर्तमानामधून घेतलेले वाचन. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. येशू म्हणाला, अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचं राज्य बंद करता. तुम्ही स्वतःही आत जात नाही आणि आत जाणाऱ्यांना जाऊ देत नाही. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता आणि ढोंगांना लांब लांब प्रार्थना करता. ह्यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही एका मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र आणि भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असा नरकपुत्र करता. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही म्हणता कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु जो कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतो तर मात्र तो बांधला जातो. अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यातून मोठं कोणतं, ते सोनं किंवा ज्याच्या योगानं ते सोनं पवित्र झालं ते मंदिर. तुम्ही म्हणता कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो. अहो आंधळ्यांनो, ह्यातून मोठं कोणतं, अर्पण किंवा अर्पण करणारी ती वेदी. म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची आणि तिच्यावर जे काय आहे त्याची शपथ घेतो, आणि जो मंदिराची शपथ घेतो तो त्याची आणि त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो, आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची आणि त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम. गॉड इज गुड. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका श्रीमंत कुटुंबाची कथा. त्या कुटुंबामध्ये एकुलता एक मुलगा, त्यांना खूप असं ज्ञान मिळालं. चांगला ज्ञानवंत झाल्यानंतर त्याला एक नोकरी देखील चांगली मिळाली. पैसा कमावत असताना, या पैशामध्ये रमलेला असताना त्याला देवाची हाक येते. तो धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीची पायरी चढतो. 9-10 वर्षाचा अभ्यास करून धर्मगुरू होतो. धर्मगुरू झाल्यानंतर दीक्षा घेताच त्यानं बिशपाकडे विनवणी केली की मला एका अशा पॅरिशमध्ये पाठवा जिथे मला गोरगरिबांची सेवा करता येईल. बिशपांना त्या नवधर्मगुरूंची विनंती मान्य केली आणि त्याला अशाच प्रकारच्या जिथं गरीब लोक आहेत तिथं सेवेसाठी पाठवलं. ही सेवा करत असताना त्याला जाणवलं आर्थिक मदतीची गरज आहे. त्यावेळेला त्यानं घरून पैशाची याचना केली आणि त्याला ती आर्थिक मदत मिळाली. त्या आर्थिक दानानं त्यानं त्या पॅरिशमधील ज्या व्यक्ती आजारी आहेत, ज्या व्यक्ती गरजवंत आहेत, अडचणीत आहेत, त्यांना मदत करण्याचा, आर्थिक मदत देऊन त्यांना सबल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच पॅरिशमध्ये एक अशी व्यक्ती होती की ती फादरांच्या ह्या कार्यामध्ये नेहमी अडथळा होती. कुठेही कार्यासाठी फादर पुढे येणार त्या ठिकाणी ते निर्णय मार्गाने तिथे अडथळा निर्माण करत, त्यांच्यावर आरोप करत, टीका करत. अनेक दिवशी त्याचा कळस त्यांनी गाठला.
त्यानं फादरावर हात उगारला. फादर काहीच बोलले नाही. काही वर्षानंतर त्या फादरांची तिथून बदली झाली. ते नवीन पॅरिशमध्ये निघून गेले. या घटनेला 2-4 वर्षे निघून गेली आणि एके दिवशी त्या व्यक्तीचं ॲक्सिडेंट झालं. त्या अपघातामध्ये त्याचा एक हात कापला गेला. त्यावेळेला त्याला पश्चाताप झाला. त्यानं त्या नवीन धर्मगुरू ज्या पॅरिशमध्ये ते गेलेले आहेत तेथे जाऊन त्याच्याकडे क्षमेची याचना केली की फादर, तुम्ही आमच्या पॅरिशमध्ये असताना आम्ही तुम्हाला नेहमी अडथळा केला. मी तुम्हाला खूप त्रास दिला, आरोप केला, टीका केला आणि शेवटी तुमच्यावर हात उगारला. मला क्षमा करा. त्या धर्मगुरूनं त्याला क्षमा केली आणि शेवटी जाताना त्याला आशीर्वाद दिला. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मानवाला एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर निदान त्या व्यक्तीचं वाईट तरी इच्छू नये. आपल्याला इतरांच्या वाटेत जर फुलं वेचता येत नसतील, निदान त्याच्या वाटेत काटे तरी आपण रचू नयेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या जगाकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला हेच दिसत आहे. माणूस जसा बोलतो तसा तो करत नाही आणि जे काही तो करतो ते कोणाला सांगत नाही. आणि हे सर्व आज आपण समाजात अनुभवत आहोत. ही एक मानवी दुर्बलता आहे. मानवाचा हा कमकुवतपणा आहे. म्हणूनच उपदेश करणं आणि त्या अनुरूप कृतीमय जीवन जगणं आज कठीण बनत चाललेलं आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात एक ओवी आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. माणूस बोलतो त्याप्रमाणे करत असेल तर तो देवासमीत पोहोचू शकतो. मानवाच्या जीवनात त्याच्या शब्दामध्ये आणि त्याच्या कृतीमध्ये आज आपल्याला विसंगती आढळून येते. मग त्याच्या चरित्रावर त्यामुळेच प्रश्न निर्माण होतात. त्याच्यावरचा विश्वास लोकांचा ढळतो. अशा प्रवृत्तीची माणसं, अशा विसंगत वृत्तीची माणसं आपल्याला पदोक्षणी आढळत आहेत, समाजात दिसत आहेत. सत्याचा आव आणतील परंतु सत्याला पायदळी तुडवतील किंवा सत्याला न जुमानणारे असे व्यक्ती खऱ्याचं खोटं करतील, कधी खोट्याचं खरं देखील करतील. अशी संस्कृती आज वाढत चाललेली आहे. न्यायाचा पोवाडा गातील परंतु अन्यायाला त्याचबरोबर साथ देखील देतील. अशा विसंगत प्रवृत्तीची माणसं ह्या जगात, आजच्या समाजात जणू काही सुसंस्कृतपणानं जगत आहेत. आपल्याला हे कुटुंबात देखील पाहायला मिळत आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला सतर्क राहण्यास आमंत्रण देत आहे. आजचं शुभवर्तमान आणि त्या अगोदरचं बायबलमधले प्रत्येक वाचनामध्ये प्रभू आपल्याला तेच सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे देवाचा शब्द देह झाला, आम्हामध्ये राहिला. हे योहानाचं शुभवर्तमानमधील पहिलंच वाक्य की प्रभू या जगात आला, त्यांना जगामध्ये आपल्याला तारण मिळावं म्हणून सर्व बाजूने प्रयत्न केला. त्यांना आजारांना भेटी दिल्या, दुःखितांचं दुःख हलकं केलं, अन्यायांना न्याय मिळवून दिला. जसा तो बोलला तसा तो चालला, तशी त्याने कृती केली. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. होय प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या काळातली परिस्थिती आजच्या शुभवर्तनाद्वारे आपणासमोर ठेवत आहे. तो सांगत आहे की या शास्त्री परुषापासून आपण सावध राहायला हवं. मत्तेच्या शुभवर्तनामधील अध्याय 23 ओवी 3 मध्ये तो म्हणत आहे की शास्त्री परुषी जे काही तुम्हाला सांगतील ते तुम्ही आचरणात आणा, ते तुम्ही कृतीत आणा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव होय असो. प्रिय बंधू भगिनींनो, शास्त्री परुषी म्हणजे नक्की कोण? शास्त्री परुषी म्हणजे पंडित, ज्ञानवंत, ज्यांना नियमशास्त्रांतील काना मात्रा सर्व पाठ आहे. सर्व नियम त्यांचे कंठस्थ आहेत, परंतु त्या नियमावलीची त्याने कधीच अंमलबजावणी केली नाही. ते सभास्थानांतून मोठमोठं आसनं घेतील आणि मोठमोठ्यांना लोकांना प्रवचन देतील, परंतु त्याप्रमाणे त्यांचं जीवन नव्हतं. जेवणावळीतील मोठी स्थानं
आणि सभास्थानांतील श्रेष्ठ आसनं घेणार ते नेहमी प्रगतीपथावर होती. बाजारात नमस्कार घेणं आणि लोकांकडून गुरुजी म्हणून घेणं हे त्यांना आवडायचं. प्रभू येशू अशा लोकांपासून आपल्याला सावध राहण्यास सांगत आहे. आज शुभवर्तनामधीलच अशीच 2 उदाहरणं घेऊन आपण त्यावर चिंतन करूया. प्रभू म्हणतो अशी लोक झाकलेल्या कब्रा आहेत. आपल्याला माहित आहे आपण दफनभूमीमध्ये आपल्या प्रियजनांना, आपल्या कुटुंबातील, नात्यांतील, आपल्या गावांतील, समाजांची जी कोण व्यक्ती मरण पावली त्यांना पुरण्यासाठी जातो. त्यावेळेला आपण तिथे पाहतो त्यांना पुरल्यानंतर त्यावर आपण चांगला मार्बल मारतो. आतमध्ये काय आहे? सडलेलं देह आहे. त्या मार्बलवर आपण चांगले फुलाची रास ठेवतो, मेणबत्त्या लावतो. आणखीन मेणबत्त्या व्यतिरिक्त सुगंध करण्यासाठी आपण नेण्या प्रकारांचा प्रयत्न करत असतो की ज्याद्वारे ती खास सुंदर पेहराव दाखवेल. तो आतमध्ये काय आहे? देह सडलेला आहे. त्याचप्रमाणे शास्त्री पुरुषांचं जीवन प्रभू आपल्याला सांगत आहे. वरवरून पाहता ते धार्मिक असल्याचा आव आणतात, परंतु त्यांच्या अंतःकरणात प्रभूविषयी कट कारस्थान नव्हती. प्रभूला कसं ठार करता येईल यासाठी नेहमी त्याला कचाट्यात पकडण्याचा ते प्रयत्न करत होते. म्हणून प्रभू सांगत आहे अशा मतलबी लोकांपासून तुम्ही सावध राहा. प्रभू अशा लोकांविषयी आणखीन एक उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे की अशी लोक सापाची पिल्ल आहात. 2 दिवसा अगोदर आपण नागपंचमी साजरी केली. नागपंचमीला आपण सापाला दूध देऊ, पण साप आपल्याला काय देणार? दंश देणार, विष देणार. तो शास्त्री पुरुषांना सांगत आहे की तुम्ही सापाची पिल्ल आहात. अशी प्रवृत्ती होय प्रिय बंधू भगिनींनो, आज समाजात देखील, कुटुंबात देखील, व्यक्तीमध्ये देखील वाढत चाललेली आहे. म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही तुमची ताटवाटी आतून साफ करा, बाहेरून साफ करण्याची गरज नाही. बाहेरचा देखावा नको, तर अंतःकरणाचा देखावा हवा आहे. कारण अंतःकरणात जे आहे म्हणजे तिथं द्वेष आहे, मत्सर आहे, चूड भावना आहे, अहंकार भरलेला आहे, तो बाहेर काढा. पश्चाताप करा आणि देवाकडे वळा, तरच तुम्हाला देवाचं दर्शन घडेल. आपल्या डोळ्यातलं कुसळ काढा, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातला मुसळ काढणं आपल्याला स्पष्ट दिसेल. मत्तईच्या शुभवर्तनामधील 5व्या अध्यायात प्रभू आपल्याला 8 धन्यवाद देत आहे. आणि त्यामध्ये एक धन्यवाद प्रभू सांगत आहे की जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाचं दर्शन घडेल. आपल्याला देवाचं दर्शन कधी घडू शकेल? आपलं अंतःकरण साफ असेल तेव्हा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. होय प्रिय बंधू भगिनींनो, म्हणूनच आज आपण चिंतन करूया. येशू आपल्याला आज त्या काळाची परिस्थिती देत आहे, परंतु आजच्या आपल्या समाजाची परिस्थिती काही वेगळी आहे का? आपणही त्या विकृत समितीच्या किंवा संस्कृतीचे सभासद बनत नाही ना? यावर आज आपण चिंतन करायला हवं, आत्मपरीक्षण करायला हवं. खरंच मी त्याप्रमाणे वागतो का, शास्त्री पुरुषाप्रमाणे? होय प्रिय बंधू भगिनींनो, समाजात काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना आपल्या शिकवणुकीतून बहकवत आहेत. म्हणून ख्रिस्ती या नात्यानं आपली एक जबाबदारी आहे. ही काळाची गरज आहे. आपल्याला जागृत राहावं लागेल, सतर्क राहावं लागेल आणि प्रभूच्या वाणीप्रमाणे इतरांना देवशब्द देऊन त्याप्रमाणे समाज घडवायचा आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण ख्रिस्ती आहोत हे आपण इतरांना सांगू शकू. आज प्रभू आपल्याला आमंत्रण देत आहे की त्याच्या शिकवणुकीतून, त्याच्या नीतिमूल्यावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी, की ज्याद्वारे प्रभूचा आपण खरा गौरव करू शकू. आणि आज त्यासाठीच प्रभूकडे मिसामध्ये याचना करूया. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम. गॉड इज गुड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नुकताच आपण परमेश्वराचा शब्द ऐकलेला आहे. खूप सुंदर असा शब्द फादराने आपल्यासाठी दिलेला आहे. त्यावर मनन चिंतन करत असताना आज आपण परमेश्वराच्या जवळ जाऊन त्याचा अनुभव घेणार आहोत. जो त्याचा पवित्र अनुभव आहे तो आपण घेणार आहोत. कारण त्याचा शब्द
योहान 14 वचन 13 मध्ये म्हणत आहे, पुत्राच्या ठाळी पित्याचे गौरव व्हावे, म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. होय माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे, पुत्राच्या ठाळी पित्याचा गौरव व्हावा, म्हणून त्याच्या नावाने जर काय आपण मागितलं तर परमेश्वर ते करणार आहे आपल्यासाठी. कारण आपला परमेश्वर प्रेमळ असा परमेश्वर आहे. तो आपल्याला सन्मार्गावर चालणारा परमेश्वर आहे. आपल्या पापाची क्षमा करणारा परमेश्वर आहे. ते परमेश्वराच्या आपण जवळ जाऊया. त्या वचनानुसार आपण त्या परमेश्वराकडे मागण्यासाठी प्राप्त व्हावे, म्हणून जो पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे त्या पवित्र आत्म्याची आठवण आपण करूया. आराधनाच्या वेळी, पवित्र आत्म्याच्या वेळी तो पवित्र आत्मा आपल्या भोवती अवतरलेला आहे. त्याचा कैवारी पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे. त्याची मदत घेऊया आणि त्या पवित्र आत्म्याकडे कळकळीने विनंती करूया की आज आम्ही मागणार आहोत, तू आम्हाला दे. तुम्ही ह्या गीतामध्ये सहभागी जरी नाही झाला तरी चालेल, परंतु डोळे बंद करून त्या परमेश्वराकडे एक चित्तेने आपण लक्ष विदित करणार आहोत. आपल्या अंतःकरणाचे डोळे उघडे ठेवून त्याच्याकडे आपण बघणार आहोत. शिकेते अपने सामर्थ्य से आकर तू हमको भर दे, आत्मा अपने सामर्थ्य से आकर तू हमको भर दे, आत्मा अपने सामर्थ्य से हमको भर दे, आत्मा अपने सामर्थ्य से पवित्र आत्मा आओ, पवित्र आत्मा आओ, पवित्र आत्मा आओ.
bere 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 shikete bere oriya raba shikete bere shiyaranda raba saraba shikete re हे पवित्र आत्मा तुझं स्वागत तुला महिमा ये रे saraba shiyaranda raba shikete re oriya raba saraba shiyere येशुवे 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 तुझं सामर्थ्य तुला महिमा और ये नरबाशी रे बेसरे शिकते थैंक यू जीसस और ये नरबाशी रबासकता रबरा बरा 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 शिकते रे जीसस थैंक यू लॉर्ड जीसस होय माझ्या प्रिय बंधूंनो तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे दयादीन परमेश्वर आहे क्षमा करणारा परमेश्वर आहे आणि तो आपल्याला क्षमाही करत आहे अनुभव घ्या त्या पवित्र देवाचा अनुभव घ्या जो आपल्या समोर उपस्थित आहे त्याचा अनुभव घ्या आणि त्याच्या वचनाप्रमाणे आज आपण त्याचकडे मागूया ज्या तुमच्या गरजा आहेत त्या सर्व काही परमेश्वराला ठाऊक आहेत परंतु आज पुत्राचा गौरव व्हावा पित्याचा गौरव व्हावा म्हणून त्या परमेश्वराकडे आपण मागूया आपलं मुख उघडा आणि त्या परमेश्वराकडे ह्या क्षणाला ह्या वेळेला तुमच्या गरजा परमेश्वराकडे मागा कारण तो देणारा परमेश्वर आहे येशूच्या नावाने मागा कारण तो देणारा परमेश्वर आहे शियारा बासकतारा बरा 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 तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे तो आपले संकट दूर करणारा परमेश्वर आहे आपल्या आर्थिक समस्या दूर करणारा परमेश्वर आहे आपल्याला धैर्य देणारा परमेश्वर आहे आपल्याला आशा देणारा परमेश्वर आहे आपल्याला प्रेम देणारा परमेश्वर आहे त्या परमेश्वराला गौरव द्या उंचावा त्या परमेश्वराला सांगा की होय मी आज जे काही मागत आहे ते मला मिळालेलं आहे मला तू देत आहेस म्हणून मी तुला गौरव देत आहे तुला धन्यवाद देत आहे थँक्यू लॉर्ड जीसस प्रेज जीसस ओसाना यू लॉर्ड जीसस ओरियंदरा बाशिकेते यारा बरा 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 शियरा बासकतारंदरा शियरे रे येशुवे 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 ओरियंदरा बासकता बरा 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 शियरंदरा सकता थँक्यू लॉर्ड जीसस प्रेज जीसस होय माझ्या प्रिय बंधूंनो त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा कारण तो जिवंत परमेश्वर आहे आपल्या गरजा भागवणारा परमेश्वर आहे आज जे काही तुम्ही मागितलेलं आहे विश्वासाने त्या परमेश्वराला सांगा की होय माझ्या गरजा तुझ्या योग्यतेप्रमाणे तू माझ्या पूर्ण करणार आहेस आणि आता त्या परमेश्वराचा पवित्र आशीर्वाद आपण घेणार आहोत साक्रामेंताचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे खरंच आपण भाग्यवंत आहोत की त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपण त्या साक्रामेंताकडे बघूया आणि पवित्र आशीर्वादासाठी आपले मन लावून एक चित्तेने उभं राहूया जीसस स्मरण करा प्रभु उपकाराचे स्मरण करा स्मरण करा त्याचे स्मरण करा प्रभु उपकाराचे स्मरण करा स्मरण करा त्याचे स्मरण
स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला.